नाशिकमधून नाशिकमध्ये तिकीट वाटपावरून भाजपात मोठा गोंधळ झालाय। आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आणि याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपावरून हा सगळा राडा झाल्याचं समजतंय। उमेदवारी नाकारल्यानं इच्छुक उमेदवार हे आक्रमक झाले होते। तेव्हा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजपचे आम्हाला आमचा विषय आहे तो तुमचा काही संबंध नाही। काय झालं तुला तुला बोलून घे मग मला बोलू दे। बोला त्यांचं काय समोर बोला। कशा करता आम्हाला आमचं बोलायचंय। आम्हाला आमचा विषय आहे तो तुमचा काही संबंध नाही। काय झालं तुला तुला बोलून घे मग मला बोलू दे। बोला त्यांचं काय समोर बोला। कशा करता आम्हाला आमचं बोलायचंय। आम्हाला आमचा विषय आहे तो तुमचा काही संबंध नाही। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेणार आहोत। शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये ही सगळी बाचाबाची झाल्याचा हा व्हिडिओ तर व्हायरल झालाय, पण हे इच्छुक उमेदवार नेमके कोण आहेत आणि यांचं म्हणणं नेमकं काय होतं? नक्कीच सर, आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जे भाजपमध्ये प्रवेश झालेले होते, त्यामुळे इच्छुकांची संख्या ही नक्कीच भाजपमध्ये वाढलेली होती। त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल असा शब्द भाजप वरिष्ठांकडून देण्यात आलेला होता। मात्र दुपारनंतर ज्या घडामोडी घडल्या, अगदी शहराध्यक्षांना घेराव घालणं असेल किंवा आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांच्या गाडीचा पाठलाग त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी केलेला होता। मात्र त्या ठिकाणी जर बघितलं तर नाशिकचा पश्चिम जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आमदार सीमा हिरे या ठिकाणी नेतृत्व करते आणि जो प्रभाग 26 आहे त्या ठिकाणी जे कैलास अहिर आहे त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिलेला होता। मात्र त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी नाकारण्यात आल्याचं त्यांना त्या ठिकाणी समजलं। त्यामुळे ते कुठेतरी त्या ठिकाणी सीमा हिरे यांच्या समोर आले आणि ही संपूर्ण प्रकार जो आहे तो बाचाबाचीचा घडलेला होता। अगदी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर हे भाजप पदाधिकारी आणि आमदार सीमा हिरे हे समोरासमोर आल्यानंतर हा संपूर्ण वाद त्या ठिकाणी झालेला होता। एकूणच मोठा गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या उमेदवारी संदर्भात कोणतीही शेवटपर्यंत त्या ठिकाणी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती। त्यामुळे इच्छुक उमेदवारांमधला जो असंतोष आहे तो वाढत गेलेला होता आणि त्या सगळ्या संभ्रमाच्या अवस्थेनंतर हे सगळे इच्छुक उमेदवार थेट आमदार सीमा हिरे यांच्या समोर आले आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण वाद आणि एकूण त्या गोंधळ त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाला होता। शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।